आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी संदेश आपण यासाठी रोशन भुयाल यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक विकेटच्या हॅट्रिक करिता आणि त्याच्यानंतर टी शर्ट सुद्धा आपल्याकडे आहे सचिन मेन्स वेअर चे प्रोप्रायटर सुभाषजी घाटाल आणि रोहित घाटाल ओनर सचिन मेन्स वेअरचे ओनर आहेत. आपण टी शर्ट जो आहे तो सुद्धा आपण इथे देतोय. संदेश गुड बॅटिंग केली आणि 500 रुपयांचं पारितोषिक रोहित आपल्या शुभ हस्ते 500 रुपयांचं पारितोषिक द्यायचं आहे. उत्तम जाधव थँक्यू किरण. वळूया आपण थेट पुढच्या मॅचच्या दिशेने. एक मिनिट थांबवतो एक सत्कार आपण इथे करणार आहोत. संदीप घाटाल ऑर्गनायझर आहेत. संदीप घाटाल आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय रोहिदास लहांगे जे आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण पार पाडणार आहोत. एक चांगले खेळाडू आहेत आणि संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे उपाध्यक्ष आहेत संदीपजी घाटाल यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केलेला आहे. आणि त्यानंतर परिषदा ऑनगोईंग मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि कमेंटर बॅनरमध्ये जोडले जातील व्हॉइस ऑफ कार्बो बंगलाबाडा मुकेश जाधव सर. थँक्यू सो मच किरण जाधव सर. वन्स अगेन पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत करते. जाऊया ऑनगोईंग मॅचकडे कारण मॅच मात्र रंगली जाणार कारण दोन्ही संघ मजबूत संघ आहेत. P1चे षटक आपण पाहतोय प्रॉपर कनेक्शन बिटवीन बॉल अँड बॅट. वाह जसा चेंडू बॅटला संपर्कात आला बॅटच्या तिथूनच समजली का चेंडू जाणार सीमा पार षटकार. लाजवाब स्ट्रोक फ्रॉम मिस्टर चंद्रकांत पागी. आणि खऱ्या अर्थाने मी मागे देखील चर्चा केली होती चंद्रकांत पागी या बॅटरच्या विषयी. खरंच एक अष्टबोल असा खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये थोडा लवकरच बाद झाला परंतु इथे मात्र काय जबरदस्त टायमिंग बघायला मिळाली. राहुल या बॉलने मात्र सन्मान दिला. अगदी स्मॅश केला हलक्यात आणि जस्ट चेंडूला ढकलून दिला. चेंडू गलीमधून निघून गेला होता. सिंगल रन या ठिकाणी मात्र मिळायला जाईल. चांगल्या बॅटरचं हे लक्षण दिसून आलं कारण या आधीच्या चेंडूवर मोठा फटका होता. त्यानंतर चांगला चेंडू होता अगदी खोलवर टप्प्याचा व्हाईट यॉर्कर चेंडू होता. जस्ट त्याला हलक्या त्याने दिशा दिली गली रिझर्वमध्ये. सिंगल रन घेतली जाते. स्ट्राईक मात्र रोटेट होते. गुड क्रिकेट फ्रॉम मिस्टर चंद्रकांत पागी. वन्स अगेन इथे जर आपण पाहिला तर मग चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा होतं मिलन. कॉट बिहाइंड स्वरूपात परतीचा प्रवास करावा लागेल बॅटर विकास चौधरीला. पहिला धक्का डेफिनेटली लागला जाते दयातपाडा संघाला. विकास चौधरी इज आउट. जे सूरज सुमधुर संगीतासाठी आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो या ठिकाणी. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर काय कमालीचं आयोजन नियोजन आपल्या बघायला मिळते. भिनार संघाच्या माध्यमातून
अगदी 45 मिनिटांमध्ये 46 संघानं मात्र या ठिकाणी आपलं नाव नोंदवलं नाही. एक वेगळाच रेकॉर्ड मात्र आपल्याला बघायला मिळाला. त्याआधी स्वर्गीय अप्पानाना चषक फोगाव संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं 46 संघ ते देखील आय थिंक एका तासामध्ये बुक झाले होते, नोंद झाली होती. खेळण्यासाठी त्यांनी देखील आपली इच्छुकता व्यक्त केली होती, नाव नोंदवलं गेलं होतं. आणि त्यानंतर ही स्पर्धा आपण पाहतोय. पलटी शॉट खेळायचा होता, यावेळी मिसकलेक्शन विकेट किपर डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, परंतु निशाणा साधता आलं नाही. 22 स्वरूपात ही रन असेल. अधिकृत इशारा देखील पंच संजय घाटाल सरांच्या माध्यमातून आमचे ऑफिशियल स्कोरर मिस्टर मोहित सावळे यांच्यापर्यंत मात्र पोहोचला जाते. मोठे विकेट. यावेळी आधीच शबल क्रॉस झाला होता, फटका फसलाय. शॉर्ट फाईन क्रीज मध्ये झालं बिग विकेट. चंद्रकांत पागी होतोय फेल. दुसरा धक्का दयातपाडा संघाला, कारण महत्वाचा बॅटर चंद्रकांत मात्र बाद होते. काय चेंडूची हाताळणी केली होती पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, मात्र टायमिंग फार चांगलं झालं नाही आणि शॉर्ट फायलिंग रिझर्वमध्ये झेल देऊन या ठिकाणी मात्र मघारी परत आहे बॅटर चंद्रकांत पागी. विश्वास दाखवला गोलंदाजांनी स्वतःवर, कारण याआधी जर आपण पाहिलं तर मग त्याच्या विरुद्ध एक सिक्सर आला होता. आणि खऱ्या अर्थानं कुठे ना कुठे सेल्फ कॉन्फिडन्स हा खूप महत्त्वपूर्ण भाग आहे. तुमचं जर स्वतःवर विश्वास असेल, तुमचं जर टॅलेंट चांगलं असेल, तुमची जर जिद्द चांगली असेल, तर मग अशा प्रकारचं नक्कीच सफलता मिळेल. कारण सिक्सर आल्यानंतर मग कोणताही गोलंदाज मात्र नाराज होत असतोय. इथे मात्र पुन्हा एकदा या बेली बॅक टू बॅक हा दुसरा विकेट मिळेल निश्चितच गोलंदाज राहुलला. वड वापसी फ्रॉम गोलंदाज राहुल. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकते. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, थोडा बाउन्स दिला होता. बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागून अगदी वर उडाला होता. विकेट किपरने कोणत्या प्रकारे चुकी केली नाही. यस, टॉप एज लागला होता आणि त्यानंतर चांगलं जज केलं यष्टीरक्षकाने. ही तिसरी विकेट या ओव्हरमधील. ओव्हरची सुरुवात पहिल्या बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर काय कमालीचं कमबॅक आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 3 गडी बाद. धावा धावपलकर आहेत 8 धावा. डेफिनेटली स्वतःवर विश्वास दाखवला, परिश्रम केले गोलंदाजांनी आणि निश्चितच त्याचं फल त्याला मिळालं. म्हणूनच म्हटलं जातं ना, स्वतःवर विश्वास ठेवला आणि परिश्रमाची तयारी केली की नक्की यशस्वी होता येतं. कारण खऱ्या अर्थाने जर आपल्याला म्हणायचं झालं तर पहिल्या चेंडूवर आय थिंक सिक्सर आला होता. त्यानंतर मग काय जबरदस्त वापसी, जबरदस्त आत्मविश्वास बघायला मिळाला गोलंदाजच्या माध्यमातून. सो पहिले षटक संपलेले आहे. 8 धावा लागल्या जातात आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट या पहिल्या षटकामध्ये बघायला मिळतात. आय थिंक हा सामना क्रमांक आपण मला वाटतं 8 नंबरचा आपण हा सामना पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज यावेळी फुटवर्क दिसून आलं नाही बॅटरच्या माध्यमातून. अगदी जागच्या जागी राहून किंवा पायांची हालचाल न करता यावेळी मात्र स्मॅश करायचं होतं इनसाईडला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मिलन झालं नाही. डॉट्स स्वरूपात हा चेंडू बघायला मिळाला. दुसरा चेंडू यावेळी मात्र पलटी शॉट, फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्याच आहेत, कारण चेंडू जातोय सीमा पार. चौकार. पलटी शॉटच्या माध्यमातून हा चौकार बघायला मिळाला. 4 धावाच्या सहाय्याने धावा पाहिल्या तर 12 धावा लागल्या जातात. चांगला फटका पुन्हा एकदा यावेळी मात्र आणखी एक रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून फटका खेळायचं होतं, परंतु मी तर म्हणेन इथे चेंडू आणि बॅटमध्ये मिलन झालं नाही. फुलर लेंथ चेंडू होता, थेट जाऊन एस्टानं अदलते
आणि अशा पद्धतीने फलंदाज बाद होते. वापसी करताना गोलंदाज यादीचा पहिला चेंडू आपण पाहिला तर डॉट स्वरूपात आला होता आणि त्यानंतर जर आपण पाहिला तर मग रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर आकाशने. आय थिंक क्लीन बोल्ड झाला. फुलर लेंथ हा चेंडू होता. न्यू बॅटर यावेळी मात्र स्लॉक सेफ पुन्हा एकदा ऑन साईडला यावेळी गॅप शोधला जात आहे. वन्स बाउन्स चेंडू जातोय सीमा पार. मिळतोय हा झन्नाटेदार चौकार. जे सूरज मात्र आमचे खेळाडू काही प्रेक्षक हा सामना मात्र एन्जॉय करताना, कारण ज्यावेळी चौकार सिक्सर विकेट जाते त्यावेळी मात्र खूप टाळ्यांचा गडगडाट किंवा आवाज देखील मोठमोठ्याने केला जाते. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं क्रिकेटपासून कोणीही जास्त काळ दूर राहू शकत नाही आहे. एकंदरीत धावा जर पाहिल्या तर मग 17 धावा अशुभ अंक गणला जाते. धाव संख्या 17. ओ माय गॉड, इनसाइड एज लागली होती परंतु विकेट किपरच्या अगदी समोरच तो लँड झाला होता. ते एक जमेची बाजू असेल बॅटरसाठी. सो 2 क्रमांकाचं षटक या ठिकाणी मात्र संपुष्टात येते. 10 धावा लागल्या जातात. माफ करा, या षटकामध्ये 10 धावा खर्च करतोय गोलंदाज निखिल. 1 महत्त्वपूर्ण विकेट आपल्याला नावी करतं. म्हणजे एकत्रित धावा जर पाहिल्या तर 18 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. चला आपण पुढील 2 टीमचे कर्णधार आपण या जयशी म्हणजे अनगाव टीम कर्णधार आणि त्यांच्या विरोधात खेळत असणारी जी टीम आहे आई गावदेवी अंजीर बी संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा जर पाहिल्या तर मग 18 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. ठीकठाक सुरुवात दोन्ही संघाकडनं जर आपण पाहिली तर वाईटही नाही किंवा चांगली नाही अशी सुरुवात मी तर म्हणेन. कारण ह्या विकेटचा विचार केला तर मग मोठे सिक्सर चौकार नेहमीच बघायला मिळतात. म्हणजे कुठे ना कुठे 4 षटकाचा जर आपण विचार केला किंवा 4 षटकाचा सामना पाहिला तर मग कमीत कमी तुम्हाला 50च्या वर हा टार्गेट द्यावं लागेल. आपण मागची ट्रॉफी पाहिली मागच्या वीकमधली, जे वाघोबा चषक जे लाभ संघानं आयोजित केलं होतं. आय थिंक जवळजवळ 4 षटकामध्ये आई गावदेवी कौसा संघानं 80 धावा केल्या होत्या आणि 81 धावाचं ते टार्गेट सेट केलं होतं. लाभ या संघाच्या विरोधात काय जबरदस्त बॅटिंग. कौसा संघाचा बॅटर कल्पेश गवारी ज्यानं आय थिंक TDPLमध्ये देखील अप्रतिम परफॉर्मन्स त्याने देखील केलं होतं आणि त्याचा संघ त्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला होता. आणि त्यानंतर मग आय थिंक संकल्प स्पॉट मुरे संघाने देखील एका संघाच्या विरोधात आय थिंक 49 धावाचं काहीतरी टार्गेट सेट केलं होतं. परंतु मुरे संघाने ते 2 षटकामध्येच त्या धावा चेस डाऊन केल्या होत्या. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य मी तर म्हणेन एखादी जर विकेट बॅटिंग पिच असेल, बॅटिंग करण्यासाठी अनुकूल असेल तर मग तिथे सर्वप्रथम बॅटिंग करण्यास संघाला एक चांगलं टार्गेट देणे खूप अनिवार्य असेल, गरजेचं असेल. मग गोलंदाजांना थोडं बरं वाटेल. नाहीतर मग धावा कमी दिल्या किंवा माफ करा धावा कमी केल्या तर मग गोलंदाजाचं खेळ नाही. इथे जर आपण पाहिलं तर बॅक फुट जाते. ओ माय गॉड, पुल केलं होतं. कॅच मात्र त्या ठिकाणी ड्रॉप केली जाते स्क्वेअर लेग रिझल्टमध्ये. तो परत आय थिंक संधी होती मला वाटतं 2 धावा, एकच धाव त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाते. चांगले षटक आता परत बघायला मिळते. मोहन गवारी गोलंदाज मार्फत पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. असं जर आपण क्लायमेट पाहिलं तर मग थोडंसं ढगाळमय वातावरण बघायला मिळते. मागच्या वीकमध्ये सूर्यदेवानं चांगलं या ठिकाणी दर्शन दिलं होतं किंवा तापमान थोडं जास्तच वाटत होतं मागच्या वीकमध्ये. परंतु इथे मात्र क्रिकेट खेळासाठी अनुकूल असं हे क्लायमेट बघायला मिळते.
पुन्हा एक धाव या ठिकाणी मात्र अंकित केली जाईल. 20 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर स्ट्रायकिंगसाठी. पुन्हा एकदा बॅटर आपण पाहतोय साहिल आपण पाहतोय. मित्र म्हणजे साहिल आता काहीतरी करावं लागेल, मोठे फटके खेळावं लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा बोलते हो यावली पुन्हा एकदा अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वन्स अगेन चेंडू आणि बॅटमध्ये मिलन नाही, सो डॉट चेंडू बघायला मिळायला जाते वन्स अगेन. काफ़ी खूबसूरत गेंदबाजी, गेंदबाज मोहन गवार के द्वारा. हालांकि पहले गेंद डॉट आई थी, फिर उसके बाद सिंगल, उसके बाद सिंगल, फिर उसके बाद एक डॉट, यानी कि अब तक 4 गेंदों में 2 रन खर्च करते हुए गेंदबाज मोहन गवारी. और इस विकेट के ऊपर आणि ह्या विकेटविषयी मी आता चर्चा केली की खूप बॅटिंग पिच आहे, मोठे फटके डेफिनेटली बघायला मिळतात. इथे मात्र लो फुल टॉस हा चेंडू परंतु विकेटच्या पाठीमागे विकेट किपरच्या माध्यमातून चांगले या ठिकाणी आपण बघायला मिळालं. एकच धाव. हो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मग खराब बॅटिंग बघायला मिळते. यस पेविलियन कक्ष म्हटला तर मग संघाची परिस्थिती जर चांगली असेल तर मग नक्कीच पेविलियन खुश दिसून येते. थोडंसं जर आपण पाहिलं तर मग अगदी खराब परिस्थिती बघायला मिळते दयतपाडा संघाची. आणखी एक फलंदाज बाद. विकेट अँड विकेट, माफ करा डॉट चेंडू होते. आय थिंक थोड्या क्षणासाठी असं वाटलं की फलंदाज बाद झाला की काय. तर अशा पद्धतीने आय थिंक हे षटक आय थिंक समाप्त होते. 3च धावा मात्र खर्च करते. वा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा जर पाहिल्या तर मग आय थिंक 21 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. नक्कीच चांगली गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिलं षटक 8 धावांचं, दुसरं षटक 10, तर तिसरं षटक अगदी कंजूसभरी गोलंदाजी ज्या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. व्हॉट अ बॉलिंग. डेफिनेटली प्रशंसा करावी लागेल गोलंदाज मोहन गवारेची, कारण काम तमाम केलं त्याने, काम पजीस केलं. आणि क्रिकेट म्हटलं तर मग तुमची कामगिरी जर चांगली असेल ना डेफिनेटली यश तुम्हाला मिळेल. शेवटच्या षटकासाठी काय रणनीती असेल, काय प्लॅनिंग असेल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, त्यांना देखील ठाऊक आहे की रन थोड्या कमीच आलेले आहेत. सो त्यांचा देखील प्रयत्न असेल मोठे फटके खेळण्याचा कदाचित. पाहूया पहिला चेंडू. ओ माय गॉड, डबल माइंडेड. अगदी बॅकफुटवर खेळायचं होतं की फ्रंट फुटवर तेच काही कळलं नाही. इथे मात्र एकतर धाव काढली जाते, मात्र इथे पाहूया पंचांचा काय निर्णय असेल. आय थिंक पंच देखील नाकारतात. यस फलंदाज बाद नसेल आणि धावी नसेल अशा प्रकारचं धाव हे नक्कीच अमान्य आहे. कारण मागच्या काही वर्षाआधी हा नियम बनवला, जर धाव जर घेणे जर आवश्यक असेल तर मग दोन्ही बॅटरनी मित्र म्हणजे क्रीज सोडणे आवश्यक आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर मग एका बॅटरने स्ट्राईक इंडच्या बॅटरने क्रीज सोडली नव्हती. नॉन स्ट्राईक इंडचा बॅटर अगदी धावत आला होता. इथे देखील फुलटा चेंडू स्ट्रगल करत असताना बॅटर अक्षरच जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एका धावेसाठी मात्र या ठिकाणी धावण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु इथे आपण पाहूया काय घडलं जातं. यस नो बॉलचा इशारा होतोय कारण बिमर चेंडू बघायला मिळाला. आणि जर आपण पाहिलं तर मग रनआउट स्वरूपात फलंदाज देखील बाद असेल. खूप स्ट्रगल करत होता, फलंदाज बाद होते. विकेट. खराब बॅटिंग मित्र म्हणेन दयतपाडा संघाच्या माध्यमातून. मित्र म्हणेन जिथे बाद झाला चंद्रकांत पागे तिथून कुठे ना कुठे ब्रेक लागला रन्सला असंच म्हणावं लागेल. हरियन आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी मात्र फुल्लर लेंथ हा चेंडू हवेमध्ये, चेंडू ऑन साइडला काऊ कॉर्नर रेझर मध्ये तैनात असलेल्या फिल्डरने झेल तर घेतला होता, परंतु फ्री हिट बॉल होता. परंतु तोपर्यंत पाहूया किती रन्स या घेतल्या जात आहेत. मला वाटतं 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावणे संघाची धावसंख्या पाहिली तर पोहोचते आय थिंक 26 आकड्यावर.
नेक्स्ट मॅच आपल्या बघायला मिळेल सामना क्रमांक 9 असेल जय शिवाजी अनगाव विपक्ष आई गावदेवी अंजुरबी हा सामना असेल. सो दोन्ही संघाचं कॅप्टन चला आपण सज्ज राहायचं आहे. टॉस बॉक्स जवळ येऊन उभे राहा. लगेच आम्ही नाणेफेकी करणार आहोत. ओ यावेळी जर आपण पाहिलं तर शफल क्रॉस झाला होता. फुलर लेंथ मनसुबा हेरला. बॅटरचा गोलंदाज आर्यनने आणि त्याच अनुषंगाने चेंडूची हालचालने केली. वा काफी खूबसूरत गेंदबाजी आर्यन के द्वारा अब तक. परंतु धाबा खूप कमी लागलेले आहेत. मोठा फटका खेळावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. यावेळी देखील फुलर लेंथ हा चेंडू होता. इथे मात्र बन्स बाउन्स. चेंडू अगदी त्या गोलंदाजाच्या वरून निघून जातोय सीमेच्या पलीकडे. चौकारा साडी आणि आपण जाऊया आपण एकदा डीजे सूरज यांच्याकडे एखाद्या सुमधुर संगीत. डीजे नशिबाचा चौकार याला म्हटलं जातं. नशीब मित्रांनो क्रिकेट खेळामध्ये नशीब असणं देखील खूप गरजेचं असतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर मग काय घडलं जातं. चेंडू पडल्यानंतर आय थिंक चेंडूने हरकत घेतली होती. चांगला चेंडूची हाताने केली यावेळी गोलंदाज आर्यनने. आणि इथे कॉन्फिडंट स्वरूपात आय थिंक फलंदाज बाद झाला कारण हरकत घेतली होती आणि चेंडू आणि बॅटमध्ये नक्कीच मिलन झालं होतं हलकंसं. सो कॉन्फिडंट स्वरूपात हा फलंदाज बाद होते. काफी खूपसरत वार पलट वार बघायला मिळाला. त्यात निश्चितच आर्यन या गोलंदाजामार्फत पुढे एकदा हो यावेळी जर आपण पाहिलं तर बघा की फुल्लर लेंथ हा चेंडू होता. काय घडलं तर आपण पाहूया. यस क्लीन बॉल त्रिफळाचीत. फुलर लेंथ हा चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. सो चेंडू थेट जाऊन एस्टॅनवर आय थिंक आदळला जात आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरनं. सो शेवटच्या चेंडूवर देखील आय थिंक फलंदाज हा बाद होते. सो धावा जर आपण पाहूया एकत्रित धावा होत्या 30 आणि 31 धावांचं हा टार्गेट असेल. यस 31 धावांचं लक्ष आहे. आणि त्या दरम्यान सन्माननीय भिनारगावचे सामाजिक कार्यकर्ता क्रिकेटचे कट्टर समर्थक रमेशजी भोईर यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया कारण तिथे जोडले जातात आपले साथी समालोचक किरण जाधव सर आणि सामन्याची नाणेफेकी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. येस ओ टू किरण जाधव सर. चला पुढील दोन संघाचे कर्णधार आपण आलेले आहेत आणि ग्राउंडमॅन जर का कुठे असतील तर आपण इकडे आपलं मुख्य मंच आहे तिकडे आपण संपर्क करा. यास खेळपट्टीची आखणी करायची आहे आणि आलेले आहेत. धन्यवाद. मात्र तोपर्यंत दुसऱ्या इनिंगला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया. व्हॉइस ऑफ भिनार मिस्टर संदेश वखारे सरांचा मात्र आपण आवाज ऐकणार आहोत पुढच्या इनिंगसाठी. यस ओ टू किरण जाधव सर. आणि भिनार गावचे समाजसेवक सन्माननीय रमेशजी भुईर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे आपण या आपल्या शुभस्ते नाणेफेकीचा कौल जो आहे तो आपण करणार आहोत. रमेशजी भुईर आपल्याला विनंती आहे आपल्या शुभस्ते टॉस आपण करणार आहोत. आमचे मान्यवर आपल्यामध्ये जॉईन झालेत. कॉइन तुम्हाला माहिती आहे दोन्ही बाजूला संघाचं नाव आहे. फक्त पाहुण्यांना फक्त कॉइन उडवायचा आहे. हेड जो येईल तो संघ टॉसपिन. आई गावदेवी अंजूर बी टीम टॉस जिंकलेला आहे. मान्यवरांचा आभार. राहुल नाणेफेकीचा कौल जिंकला. मॅच 4 षटकांची असेल. काय निर्णय? फील्ड फर्स्ट. यस फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. जास्त काही विचारणार नाही आहे.
उत्तम बोलायला तयार नाही आहेत आणि प्रथम बॅटिंग करायची आहे. तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाणार आहोत आणि या जोडले जातील प्रेश एकदा मेरी आवाज मेरी पहचान व्हॉइस ऑफ बिनर संदेश वखारे सर आणि आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत पेशाने शिक्षक जीवन जाधव सर आपल्यामध्ये उपस्थित झालेत. वेलकम जीवन जाधव सर, आपलं देखील सरचे स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच किरण जाधव. थँक्यू मुकेशजी जाधव. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने 31 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. गोलंदाजी तर भरपूर चांगली राहिली आहे, परंतु फलंदाजी कशा प्रकारची राहील हे देखील आपल्याला पाहावं लागेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जितू विथ अभिनव. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी चंद्रकांत. पाहूया सुरुवात कशा प्रकारची राहील, कारण दोन्ही टीमचा विचार केला तर सुरुवात खूप महत्त्वाची आहे. टीम वापेला बनवायच्या आहेत 31 धावा, तर त्या उलट दयातपाडा टीमला 31 धावा रोखायच्या आहेत. गेम ऑन खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल चंद्रकांत. पहिलाच बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव गेलाय. चांगली सुरुवात. पहिल्या बॉलचा विचार केला तर अगदी गुडलेतवरनं उचली घेतली बॉलने आणि त्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता. संपर्क पाहायला मिळाला नाही आहे. निर्धाव चेंडू. चंद्रकांत या गोलंदाजाचं हे षटक आपण पाहतोय. या वेळेस मात्र समोरच्या दिशेने मिस टाईम झालाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. जितू बॅक टू द डगआउट. यस, अभिनवची विकेट गेली आहे त्या ठिकाणी. अभिनवला मैदान सोडावं लागतंय. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया अनिकेत कशा प्रकारे फलंदाजी करेल. पहिला ब्रेक थ्रू तर मिळवून दिलाय चंद्रकांतने. चांगली गोलंदाजी. सुरुवात चांगली झाली आतापर्यंत आणि आवश्यकता देखील आहे. निर्धाव चेंडू तर फेकावे लागतीलच आणि त्यासोबत विकेट्स घेणं महत्त्वाचं आहे. चंद्रकांत. या वेळेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाही आहे. बॉलची दिशा देखील चुकीची आहे. अकाउंट ओपन होतं आहे त्या ठिकाणी ओम साई वापे टीमचा. पहिली धाव टीम वापेसाठी वाईटच्या स्वरूपात. चंद्रकांत पहिले 2 चेंडू भरपूर चांगल्या प्रकारे फेकले आणि त्यानंतर दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. यावेळेला समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक चुकी करतायत त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप आणि त्या दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. 2 धावांच्या ऐवजी दुसरी विकेट नक्कीच मिळाली असती त्या ठिकाणी. या ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय. अगदी साधा सरळ सोपा झेल ड्रॉप केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. नाही, हे अपेक्षित नसेल टीमच्या कॅप्टनला, कारण धावा ज्या आहेत त्या थोड्याफार कमी बनवल्यात आपल्या टीमने. हे मात्र लक्षात घेऊन गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ अत्यंत महत्त्वाची आहे. या वेळेस प्ले अँड मिस. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पुन्हा एकदा नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. चंद्रकांत मात्र चांगले प्रयत्न करतोय आतापर्यंत. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे.
3 धावा धावफलकावर. सुरुवात जी हवी होती ती सुरुवात आतापर्यंत चंद्रकांतने करून दिली आहे. मात्र 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातील. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल. पुन्हा एकदा बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चांगलं षटक चंद्रकांतच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. चंद्रकांत पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅटच्या आतील गडा संपर्क आवत असं नाहीये. यष्टीरक्षक स्वतः बॉलपर्यंत पोहोचतोय आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं देखील पूर्ण झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 4 धावा. 31 धावांचा पाठलाग करत असताना मात्र आतापर्यंत सुरुवात जी आहे ती गोलंदाजाच्या बाजूने चांगली झाली आहे. चंद्रकांतचं हे षटक फक्त 4 धावांचं पाहायला मिळालं. नक्कीच हे सातत्य मात्र पुढे देखील तुम्हाला दाखवावं लागेल. येणाऱ्या तिन्ही गोलंदाजांना देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. विजयासाठी खूप महत्त्वाचं आहे येणाऱ्या 3 गोलंदाजांची गोलंदाजी. तर त्या उलट पलटवार खूप महत्त्वाचा आहे टीम वापेसाठी. यस मयूर, आपण एकनाथ घाटाल साहेबांशी संपर्क साधा. मयूर, षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर संदीप येतोय. चला थोडं स्पीडली केला. पंच आपण देखील थोडं लक्ष द्या. थोडं स्पीडली जरूर केला कारण यानंतर अजूनही 3 मॅचेस बाकी आहेत. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल पुढे ठेवला होता. संपर्क आवत असं नाही आहे. मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. कॉलिंग भरपूर चांगली झाली आहे. तालमेल देखील चांगलं पाहायला मिळालं आणि त्याच्या जोरावर 2 धावा कंप्लीट झाल्यात. मॅच नंबर 8वा सामना आपण या ठिकाणी पाहतोय आणि यानंतर 9, 10, 11 अशा 3 मॅचेस बाकी आहेत आणि त्यासाठी आवश्यकता आहे वेळेची. सो प्लीज वेळ वाचवा. सहा धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅटची आतील कडा. यष्टीरक्षकाची चुकी. कॅच ड्रॉप. जीवनदान मिळालंय त्या ठिकाणी अनिकेतला आणि या जीवनदानाचा कशा प्रकारे कुठपर्यंत फायदा घेईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज. ऑन साइडला प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. जीवनदान आणि त्यानंतर विकेट. अनिकेतला परतावं लागेल. भिवंडी महानगरपालिकेमध्ये कार्यरत म्हणून शिक्षक पेशाने शिक्षक आहेत आदरणीय सन्माननीय बालचंद्रजी भोळे सरांना विनंती आहे आपण या आपल्या मुख्य मंचावर. आणि निश्चितच तंत्रज्ञान या विषयाचे निश्चितच शिक्षक आहेत आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे आपण या आपल्या या मुख्य मंचावर. वेलकम. धन्यवाद.
या भलेसा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलं. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 10 धावा धावफलकावर. या वेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव कंप्लीट. डबल 1. 11 धावा धावफलकावर आहेत. अजूनही या ठिकाणावरनं 20 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल ऑन साईडला. हा फटका देखील चांगला आहे. खाली क्षेत्र. बॉल पहिल्या टप्प्यावर सीमा पार. मिळतील 4 धावा चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 15 आणि आता मात्र उर्वरित 12 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. अर्थातच 8.00 ची सरासरी नक्कीच तुम्हाला गाठावी लागेल. चला उशीर करतायत. जय बजरंग दयालपडा टीमचे कॅप्टन. षटक क्रमांक 3 अत्यंत महत्त्वाचं षटक. दयानंद बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल सोडून दिलाय. दिशा चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. सोला का डोला. 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. बॉल निर्धाव गेलाय. 15 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 11 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. दयानंद. या वेळेस अजून एक चांगला बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणावरनं टीम वापेवर दबाव निर्माण करेल यात शंका नाही आहे. पहिला बॉल व्हाईट बॉल टाकला होता आणि त्यानंतर सलगचे 2 निर्धाव चेंडू. दयानंदने मात्र आज इम्प्रेस केलंय. एक विकेट हॅट्रिक देखील त्याच्या नावावरती आहे. आणि आता मात्र हा 3रा सलगचा निर्धाव चेंडू. व्हॉट अ बॉलिंग. अतिशय सुरेख गोलंदाजी. आपल्या संघाला आवश्यकता असताना अशा गोलंदाजाची नक्कीच ती गोलंदाजी मात्र दयानंदच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु दिशा चुकीची आहे. पंच त्या ठिकाणावरनं दर्शवतात. वाईट बॉलचा इशारा.
या सभांतर धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. वाट बॉल, अतिशय सुरेख चेंडू. या षटकाचा विचार केला तर 2 व्हाईट बॉल जरूर टाकल्यात, परंतु 4 निर्धाव चेंडू हात आल्यात. कमालीचं षटक. आणि समीकरण आता मात्र 8 चेंडू 14 धावा. दयानंद पुन्हा एकदा यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी थोडी मिसफिल्ड झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. दयानंदचा विचार केला तर विकेट हॅट्रिक देखील त्याने प्रस्थापित केली या स्पर्धेमध्ये. अर्थातच भरपूर इम्प्रेस केलं आहे दयानंदने आज. 2 मॅचचा विचार केला तर एक विकेट हॅट्रिक आणि या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली आहे, परंतु शेवटच्या बॉलवर हा प्रहार. बॉल निघून जाईल सीमा पार. 4 की 6 एक्झॅक्ट काय घडलंय त्या ठिकाणी पाहूया. यस इट्स अ 6. 6 धावा शेवटच्या बॉलवर. अर्थातच आता मात्र अंतिम 6 चेंडू रन बॉल इक्वेशन. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 5 बॉल चांगले टाकून झाले आणि त्यानंतर मात्र शेवटच्या बॉलवर हा षटकार आलाय. अगदी महत्त्वाचा फटका, ज्या फटक्याच्या माध्यमातून समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 6 बॉल 6 धावा. चला नवीन गोलंदाज आपण लवकरात लवकर या. थोडं स्पीडली केला. चार वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत आणि अजूनही आपल्याकडे 3 सामने खेळवायचे आहेत. नक्कीच वातावरणामध्ये थोडं बदल आहे, सो प्लीज कोऑपरेट करा. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवर येतोय रोहित पागे. 6 बॉलमध्ये 6 धावा रोखायच्या आहेत. षटकातील पहिला बॉल रोहित. यावेळेस बॅट शिकायला लागली आहे. थर्ड मॅन रिझन मध्ये चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाही आहे. बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. या चौकाराच्या मदतीने सामन्याचा रंगरूप पूर्णपणे बदललेला आपण पाहतोय, कारण आता फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. हुक केलाय मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. नवीन फलंदाज मोहन मैदानाच्या आतमध्ये येतोय. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता. समीकरण तर भरपूर सोपं आहे, परंतु पाहूया रोहितच्या माध्यमातून काही मॅजिक पाहायला मिळेल का. यावेळेस देखील ऑन साईडला बॉलला उडवलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मॅच फिनिश. सामना जिंकलाय ओमसाई वापे टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जय बजरंग दयात पाडा. मॅन ऑफ द मॅच.
ज्याने फेकलं होतं पहिलं षटक 3 विकेट्स महत्त्वाच्या घेतल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. नाव आहे राहुल. राहुल आपण मॅन ऑफ द मॅचसाठी या. आपण शुभ सन्मानाकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी आपण प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार जो आहे तो आपण इथे देणार आहोत. खूप चांगली गोलंदाजी केली, खऱ्या अर्थाने अगदी फलंदाजांच्या मेरिटनुसार होणारी गोलंदाजी, कंट्रोलफुल बॉलिंगचा इव्हेंट्स मात्र शो सादर केला आणि प्लेअर ऑफ द मॅच म्हणून नामांकन आपल्या नावावर राहिलेलं आहे. सन्माननीय रमेश जी भुईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण आज सामनावीर किताब बहाल करतोय. त्यानंतर मोरेगावचे एक चांगलं व्यक्तिमत्व आहेत सन्माननीय दत्ता पाटील. आपल्याला विनंती आहे सचिन मेन्स वेअर यांच्या वतीने हा टी शर्ट देण्यात आलेला आहे, तो देखील आपण वितरित केला. आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा पुढील मॅचच्या दिशेने जाणार आहोत. जय शिवाजी आनगाव आणि ही गावदेवी अंजुरबी. तत्पूर्वी आपल्या या मुख्य मंचावर आपण स्वागत सत्कार आणि सन्मान करणार आहोत. पेशाने शिक्षक आहेत आपले संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान कार्याध्यक्ष जीवन जाधव सर. आपण यापुढे अगदी या संपूर्ण सर्व कार्याला आणि संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीची खऱ्या अर्थाने रचना केली आणि त्याच्यानंतर मात्र महत्त्वपूर्ण योगदान आणि कार्याध्यक्ष म्हणून कार्याला कसं पुढे न्यावं आणि हे जीवन सरांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळालं आहे. आणि कार्याध्यक्ष म्हणून ते पदावर कार्यरत आहेत, पेशाने शिक्षक आहेत भिवंडी महानगरपालिकेमध्ये आणि त्यांचा हा शुभ सन्मान एकनाथजी घाटा साहेबांच्या वतीने आपण केलेला आहे. त्याच्यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. जय शिवाजी आनगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारी टीम आहे गावदेवी अंजुर बी.